नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आज आपण निघणार आहेत पुण्याला. हा मोठा ब्लॉग असणार आहे. वाजलेले आहेत 7:45 आणि ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे. मला फक्त रेडी व्हायचं आहे रेनकोट वगैरे घालून. तर बघूया कसा जातो आजचा ब्लॉग. भेटूया पुढे. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालेलो आहेत, मेन रोडला लागलेलो आहेत. आता आपण निघालोय पुण्याला. सो हा रोड जातो मुंबई पुणे मेन एक्सप्रेसला आणि हा रोड जातो जुना मुंबई पुणे एक्सप्रेस. बाईकवर जायची एक मजा ही आहे की तुम्हाला टोल भरायला नाही लागत, पहिली गोष्ट म्हणजे. कारण ह्याच्यात आपण जेव्हा गाडी घेतो तेव्हा रोड टॅक्स वगैरे दिलेला असतो. माहित नाही सरकार का परत टोल घेते, परत टॅक्स का भरायला लावते रोडचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅफिक नाही लागत. बाईक साठी एक स्पेशल लाईन असते साईडने, त्यातून निघाला का चाललं. मित्रांनो, तर आता लोणावळा घाट चालू झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही, मस्त हिरवळ झालेली आहे सगळीकडे. आणि जिकडे सिंगल रस्ता असल्यामुळे थोडं स्लोच जायला लागतं, कारण समोरून अशा गाड्या येत असतात आणि बस पण चालली. बसवाले बाबा, बघू शकता तुम्ही किती असं एकदम प्रसन्न वाटतं इकडे आलं. आणि हे माझ्या नेहमीच्या ऑफिसच्या रूटवर आहे, म्हणजे हे बघूनच मी ऑफिसला जातो. ऑफिसला जायची मजाच वेगळी, म्हणजे वेगळाच जोश येतो. मी आज फिरून आलोय, नाहीतर असं नाही यार, उठा चला तयारी करा, ऑफिसला जायचंय, ते बसमध्ये कारमध्ये काय मजा नाही. नुसती ट्रॅफिक बघत बघत असं आपलं हिरवळ बघत बघत एकच दिवस आपण आलेला आहे मेन पॉइंटला. इथे 2 मिनिट थांबतो आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडचा की कसा दिसतंय सगळं. तर तुम्ही सध्या तरी बघू शकता किती छान दिसतंय, एकदम मस्त व्ह्यू दिसतोय इकडं. इथंच थांबतो मी, इथूनच लय भारी व्ह्यू दिसेल आपल्याला. लोक इकडे थांबतात फोटो काढण्यासाठी, आपण पण थांबूया. आणि इकडे खालून गेलेला आहे एक्सप्रेस वे. आपण जर मेन मोठ्या एक्सप्रेसने आलो यशवंतराव चव्हाण, तर आपण येतो इकडून त्या एक्सप्रेस वेने. तर पुढे एक स्पॉट आहे, इथे जाऊन तुम्हाला खोपोली शहराचा व्ह्यू दाखवतो. एकदम छान वाटतं, ऊन पण आलेलं आणि एकदम भिजलेलं आहे. आपण बघू शकतो तुम्ही, सुंदर दिसतंय. त्या पॉइंट वरून मस्त दिसतो सगळं व्ह्यू, मस्त दिसतो. तो येतानाच्या ब्लॉग मधला, याच्या पुढचा येतानाचा पण ब्लॉग बनवू आपण. हे काय लावलंय ना गाडीवर, काइंड ऑफ डिक्की असेल. सूरज, जर तू ब्लॉग बघत असशील तर हे बघ, याने फ्रॉंक्सवर कसं लावलेलं आहे. तू पण असं लावू शकतो. मग तू म्हणशील तिथे जाऊ शकतो आपण. कुठं जाऊ शकतो? गोवा, नाहीतर मग महाबळेश्वर. हा जरा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि कॅमेरा तिथं समजेल नंतर कसं दिसतं. तो खाली पाणी पडताना पण दिसतं त्याचं, आणि असं मनुष्य डोळ्याने एकदमच भारी दिसतं. सुंदर, अति सुंदर बोलू शकता ते. म्हणजे बघू शकता किती छान वाटतं ते. एक दिवस मला त्या तिकडे जायचं, तो आहे ना तो, उधर जाने का एक दिन. इसका रोड देखना पड़ेगा. आणि
इकडे पण छान, तो एक डोंगर मस्त तो वाला. ठीक आहे, किती चतुर उडतात. तर आपण इथून निकलने का बोली लेत आहे. चलो सी यू. आपण निघालेलो आहेत. सुंदर असे दृश्य बघितलेले आहेत आपण. मस्त होता सीन, मजा आली. तर आपण जाणार आहेत कुठे. आता थांबायचा विचार तरी नाहीये, बघूया कुठे जर चांगलं अजून सीन एक आहे तो पण दाखवतो. पण तिथे थांबायला जागा कदाचित नाही मिळू शकत, कारण तो रोड आणि साईडची जागा जी असते ना, तर ही जागा आहे. अशी जागा खूप कमी आहे तिथे, त्यामुळे थोडा रिस्क आहे. कारण कधी कधी मोठ्या गाड्या कंटेनर वगैरे जवळून जातात. बघूया, जर रिकामा असेल रोड तर मी नक्कीच दाखवतो. ते जवळून बघू शकता तुम्ही ट्रेनच्या स्पीडला चाललेलं आपण. ट्रेन स्लो आहे, मी पण आहे व्यवस्थित आहे स्पीड मध्ये. मम्मी स्पीड व्यवस्थित आहे हो, जास्त स्पीड नाही मारत मी. मम्मीचा तेच असतं, सावकाश चालव, कोणाला ओव्हरटेक करू नको, फास्ट चालू. आता मला एक समजत नाही, ओव्हरटेक केल्याशिवाय त्या गाडीच्या पुढे जाणार कसा? आता समजा एखादा 30च्या स्पीडने चालत असेल, मग आपण 30च्या स्पीडने चालत होता, त्याच्या पुढे जायला लागेल ना. मस्त ट्रेन दिसते, एकदम शानदार. इकडे आहे एकविरा मातेचं मंदिर, हे बघू शकता तुम्ही. ही कमान आहे. एकविरा माते की जय. मित्रांनो, मला ते गोष्ट दाखवतो. आता कंटेनर चाललेला आहे ना, तुम्हाला फायनल डेस्टिनेशन पिक्चरची आठवण देते. असे रचलेले आहेत एकावर एक, आणि या बेल्टवर काय काय मोठी जबाबदारी असेल, एवढं सगळ्यांना सांभाळून ठेवलेलं आहे. नको बाबा, असल्याच्या मागं उभा पण नाही राहा. आता मी गाडी सर्व्हिस रोडने घेतलेली आहे, तो मेन रोड आहे, कारण आपल्याला पेट्रोल भरायचं आहे गाडीत. तर इथून आय थिंक हा ब्रिज उतरल्यावरच पेट्रोल पंप आहे. बघू पुढे गेल्यावर समजेल मी बरोबर आलोय की चुकीचं आलोय. हा, आय थिंक हाच आहे. बघूया, कारण जर ब्रिजवरून गेलो तर मग रॉंग साईडने यायला लागतं, म्हणजे असं पुढून परत याच रोडने फिरून यायला लागतं. हा बरोबर. आणि चला तुम्ही रिक्षावाले काका, तुम्ही चला, आम्हाला कुठं नाही जायचंय. हा, पुढून गेलो ना तर असं पुढून फिरून यायला लागतं आणि मग इकडे जायला लागतं. त्यापेक्षा आता कसं आपण हा रोड घेऊन आलो. याच्यावर पेमेंट करू का? हा ठीक आहे, ओके. याच्यावर पेमेंट करायचं आपल्याला 700 रुपयाचं. झालेलं आहे 700 रुपये. काही झालं हा पेमेंट. चलो, पेट्रोल टाकला की ओके ना कारभार. हा, इथे जरा थंड थंड वाटतंय. वरती ब्रिज आहे, ब्रिज ना, हा स्टेशन असेल. हा स्टेशन आहे, आणि तो मेट्रोचा ब्रिज आहे वरती. आता आतून आलेला रोड आहे, तो मेन रोडला मिळणार आहे, आणि इथून आपल्याला घ्यायचं लेफ्ट, म्हणजे कसं आपण पण मेन रोडला लागणार आहोत. हा, हे मेन रोड विश्रांतवाडीचा. ओके, तर पण आलेलो आहे. हा एरिया बघा, जिकडे मी राहतो, एकदम शांततेचा एरिया आहे, आणि झाडी झाडी आहे. इकडे एक शाळा पण आहे,
आपल्याला गेट उघडायला लागणार आहे. हा गाडी काय बंद करत नाही मी. गेट उघडतो. तर गाडी आतमध्ये घेतो मी आणि तुला भेटतो डायरेक्ट घरात गेल्यावर. तर मी पोचलेलो आहे माझ्या रूमवर आणि पूर्ण टी शर्ट तसा एकदम ओला झालेला आहे, रेनकोट घातलेला आहे त्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता बाहेर किती ऊन आहे, कडक ऊन आहे. आणि मला आता आंघोळ करायला लागणार आहे. मी आत्ताच आलेलो आहे आणि पॅन्ट पण नाही काढली. आणि बघा मला भेटायला कोण आलं आहे. काय पाहिजे म्हणून तुला? खाऊ पाहिजे? खाऊ पाहिजे? ये इकडे ये ये इकडे ये. देतो थांब मला हे काढू दे सगळं, मग देतो. हां म्हणून इकडं बघ बघा. हिला आता रेनकोट वगैरे काढतो आणि हिला खायला देतो. आता माऊचं खाणं आपण काढलेलं आहे, माऊला देऊया. माऊला माहिती आहे, माऊ तुला खाऊ पाहिजे ना, माऊला खाऊ घे. खा मस्त पैकी. आता मी आंघोळ करतो आणि तिला जाऊ दे परत नाही तर आतमध्ये यायची. आता मी आंघोळ करतो आणि भेटतो तुम्हाला परत. बाय बाय. ठीक आहे मित्रांनो, तर मी आता फ्रेश झालेलो आहे, आंघोळ केलेली आहे आणि आता एकदम छान वाटतं आहे. सो आता मी जेवून घेतो, मला ऑफिसला जायचं आहे. आणि हा ब्लॉग इथेच संपूया आज आपण. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.